महामुंबईची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे। या विरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा नेला। आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली। मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। दरम्यान या मारहाण झालेल्या अधिकाऱ्याकडून अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही। काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व इथल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती। ही शाखा अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे। परंतु यावरून ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे। मला वाटतं आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर किंवा हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर कोणी हतोडा चालवलं तर त्यांचे जे अनेक चाहते आहेत तिथून रिॲक्शन कदाचित येऊ शकेल। पाडली, मात्र ही शाखा पाडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। या अधिकारी वर्गामध्ये आता नैराश्याचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे। अशा कार्यकर्त्यांवरती कारवाई होणार आहे का? 100% कारवाई होईल, निश्चित कारवाई होईल। अशा प्रकारे जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्याच्यावर कारवाई ही आम्ही करूच। मुंबईमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला होता। सांताक्रूज मधील पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाने आंदोलन केलं। सांताक्रूज बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसवर निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी ठाकरे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेकडून यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे या आंदोलनादरम्यान दाखवले गेले। ज्या शाखेमध्ये बाळासाहेबांचा फोटो आणि महाराजांचा पुतळा होता, आमचे कार्यकर्ते सांगत होते तो काढून द्या, तो काढू द्यायला दिला नाही आणि म्हणून त्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार असं मी शिंदे सरकारला आज आव्हान करतोय। त्याच्यावर कारवाई करून दाखवा। तुम्हाला जमत नसेल तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सूरज चव्हाण याची ईडी चौकशी संपली। सूरज चव्हाणची तब्बल 8.5 तास चौकशी झाली। साधारणपणे 1 तासापूर्वीच सूरज चव्हाणची चौकशी संपली आहे, पण सलग 8.5 तास त्याची चौकशी सुरू होती। सूरज चव्हाणकडे बेनामी संपत्ती सापडलेली आहे। 2 फ्लॅट्स बेनामी असल्याची सूरजनंच कबुली दिलेली आहे। अनेकांना कंत्राट मिळवून दिल्याचा त्याच्यावर संशय आहे। एकूण 4 फ्लॅट्स ताब्यात घेण्यात आलेले होते, त्याची चौकशी झालेली होती आणि त्यापैकी 2 फ्लॅट्स बेनामी आहेत असं ईडी चौकशीत त्याने स्वतःच कबूल केलेलं आहे। तो अनेकांना कंत्राट मिळवून देत होता असा सुद्धा संशय आहे। त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे। सूरज चव्हाण कोण त्याचीही एकदा माहिती घेऊया। कोविड सेंटरचं कंत्राट मिळवून देण्यात मध्यस्थी करायचा तो असा संशय आहे। अपारदर्शक पद्धतीने कंत्राट दिल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। आदित्य ठाकरेचा निकटवर्ती आहे। युवा सेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत सक्रिय आहे। शिवसेना उबाठा गटात युवा सेनेचा सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे। आदित्य ठाकरेच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला मोर्चा काढला जाणार आहे। महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्याकरता हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना करण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या टेंडरवरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। 6,000 कोटींच्या मेगा टेंडरवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय। G20 परिषदेच्या नावाखाली 9,000 कोटींची लूट करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। 1 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात बैठक सुद्धा घेण्यात आली। मोर्चा
मुंबई महानगरपालिकेत जो चाललेला भ्रष्टाचार आहे, गेले 1 वर्ष आपण पाहतोय. रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, ह्या सगळ्या घोटाळ्यांवर बोलण्यासाठी आणि मुंबईकरांच्या समोर हे सगळे घोटाळे आणण्यासाठी हा मोर्चा आहे. ठाकरे गटाकडून महापालिकेवर काय काय आरोप करण्यात आले ते पाहूयात. लोकप्रतिनिधी नसताना 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 6080 कोटींचं टेंडर देण्यात आलं. आधी 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 10 कोटी खर्च यायचा, तो आता 17 कोटींवर पोहोचलाय. मूळ किमतीपेक्षा 66% जास्त दरानं कामं काढण्यात आलेत. 6 महिन्यात कॉन्क्रीटचे फक्त 38 रस्ते तयार झालेत. ऑक्टोबरच्या ऐवजी एप्रिलमध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. असे अनेक आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून ठाकरे गटाचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करण्यात आलाय. 25 वर्ष पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोले लगावलेत. 11-12 महिन्यातल्याच कामकाजावर लगेच मोर्चा काढायची वेळ येणं आणि मोर्चा काढणं म्हणजे हे केवळ आपण पाठीमागं जे केलं नाही आपल्या हातात सत्ता असताना ते आता शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय. ही जी तरुण मुलं असतात त्यांना शिकवणारी लोक दुसरी असतात. खोटं कसं बोलायचं ही त्यांना शिकवत असतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने खोटं बोललं जातं, ज्या पद्धतीने लोकांवर आरोप केले जातात, हे महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. महानगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले तर त्याचं स्वागतच करू असं ठाकरे गटानं म्हटलंय. एकेकाळी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तुटीचा होता. मात्र शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर जवळपास 90,000 कोटींच्या ठेवी पालिकेनं तिजोरीत जमा केलेत. याकडेही लक्ष वेधत ठाकरे गटानं राज्य सरकारवर तोफ डागली. एकंदरीतच 1 जुलैचा मोर्चा हा महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात असला तरी त्यातून आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटानं जय्यत तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे वळूया. मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबईकरांकरता अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केलेली आहे. गेले 2.5 वर्ष अनेक प्रकल्प रखडलेले होते. त्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार आहे असं मुख्यमंत्री स्वतः म्हणाले. SRA आणि म्हाडा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत अशीही घोषणा त्यांनी केली. दुसरीकडे मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. मुंबईकरांकरता कायद्यात बदल करणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. जे SRA प्रकल्प आहेत, जे म्हाडाचे प्रकल्प आहेत, फ्रीडीचाईचे प्रकल्प आहेत, सेज बिल्डिंगचे प्रकल्प आहेत, इतर जे प्रकल्प जे अनेक वर्षापासून रखडलेले आहेत आणि रखडलेल्या प्रकल्पामुळे या मुंबईतला मुंबईकर जो आहे मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. त्याला भाडं मिळत नाही. काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, मी आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी आणि आम्ही सरकारने ठरवलेलं आहे असे प्रकल्प लवकरात लवकर मार्गिक लावून ते सरकारच्या माध्यमातून इतर त्याला बळ देऊन इतर ज्या संस्था आहेत त्यांना सोबत घेऊन मुंबई बाहेर गेलेले जे मुंबईकर आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये सन्मानाने आणण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल. नियमामध्ये काही शिथिलता आणावी लागेल, काही बदल करावे लागतील, तरी शेवटी हे सरकार हे सगळं करेल. शेवटी सरकार कुणासाठी आहे? हे सरकार आपल्यासाठी आहे. आणि म्हणून कायदा नियम जो आहे लोकांच्या हितासाठी असला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून हे जे काही प्रकल्प रखडले त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, परंतु आम्ही त्याला हात घातलेला आहे. आणि नक्की खासदार महोदय आपल्या या मागणीचा जरूर आपण प्राधान्याने विचार करून हे प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावू. गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये सफाई करण्याकरता गेलेल्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अशीच आणखी एक घटना मुंबईतील कांदिवली भागात घडली आहे. 11 जूनला घडलेल्या या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. मुंबईत कांदिवली इथल्या डहाणूकरवाडी भागात जगवीर यादव हा व्यक्ती सफाई करण्याकरता मॅनहोलमध्ये उतरला. सफाई करत असताना तो खाली वाकून राहिला होता.
अचानक समोरून एक कार आली आणि त्याच्या अंगावरून गेली, त्यामुळे तो मॅनहोलमध्येच अडकला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढलं आणि त्याला जवळच्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं, पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कंत्राटदारासह चालक विनोद उधवानी याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। दोघांना अटक देखील झाली आहे। उल्हासनगरमध्ये भाजप आमदारासमोरच माजी नगरसेवक महेश सुक्रमानी यांना भाजप कार्यकर्ता लकी नाथानी यानं शिवीगाळ केली। भाजप आमदार कुमार आईलानी यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडत असताना आईलानी यांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र लकी नाथानी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यानं सुक्रमानी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। कॅम्प 2 मधील ओटी सेक्शन भागात भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी फोटो काढण्यावरून हा सगळा प्रकार घडला। ठाकरे गटातील शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांच्या घरी रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान घरात घुसून पुतणीवर हल्ला करण्यात आलाय। पुतणी विथिका राजेश खुरसुंगे यांच्यावर 2 अज्ञात तरुणांकडून हल्ला झालाय। या हल्ल्यात गळा आवळून तिच्या धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला करण्यात आला। याविषयी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्यामध्ये पोलीस अजून तपास करतायत। कल्याणमध्ये वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। पत्रीपूल भागातील हा व्हिडिओ आहे। दरम्यान याआधी देखील तलवारीने केक कापणाऱ्या अनेकांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे, मात्र असं असताना देखील तलवारीने केक कापण्याचं फॅड काही कमी होताना दिसत नाही। या व्हायरल व्हिडिओच्या आधारे डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी आरोपी इरफान जमादार याला ताब्यात घेतलेला आहे। कांदिवलीतील अपहरणाप्रकरणी कर्जतमधून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींचे फिर्यादीसोबत पैशांचे व्यवहार होते। हे पैसे परत मागण्याकरता त्यांनी अपहरण केल्याचं उघडकीस आलंय। मुंबईच्या उपनगरांमध्ये मंदिरात चोरीच्या घटना उघडकीस आल्यात। नालासोपारा पश्चिम इथल्या सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये मध्यरात्री चोरट्यानं दानपेटी घेऊन पळ काढला। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत। तर दुसरीकडे विरारमध्ये खानिवडे गावात महादेव मंदिराच्या पिंडीवरील पंचधातूचा नाग आणि अखंड धारेचा हंडा चोरट्यांनी लांबवलाय। रविवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे। टेम्पोतून येऊन चोरट्यांनी मंदिराच्या आवारातून या वस्तू पळवल्यात। मंदिराच्या आवारात चोऱ्या झाल्यानं या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। मुंबईत डबेवाल्यांची फक्त एकच दिवस सुट्टी असणार आहे। फक्त आषाढीच्या दिवशी डबे सेवा बंद असेल, दुसऱ्या दिवशी डबे सेवा सुरूच राहणार आहे। ही महत्त्वाची माहिती डबेवाल्यांकडून समोर येते। मुंबईमध्ये टिफिन बॉक्स असोसिएशनने ही माहिती दिलेली आहे की डबेवाल्यांना आषाढी एकादशीच्या एकच दिवशी सुट्टी असणार आहे। उद्या ते पुन्हा म्हणजे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येत्या शुक्रवारी ते पुन्हा कामावर रुजू होतील। कल्याणच्या पत्रीपूल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। अवघ्या काही तासांच्या पावसाने कल्याणमधील अनेक घरांमध्ये पाणी साचलं। कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या नालेसफाईची ही पोलखोल आहे। या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी भरल्याने घरातील सामान भिजून गेलं, ते खराब झालं, मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय। अवघ्या काही तासांच्या पावसाने कल्याण शहरामध्ये ही अशी अवस्था झाली आहे। आणखी पावसाचे महिने बाकी आहेत, यावेळेस काय परिस्थिती होईल असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। केडीएमसी प्रशासनाला हा प्रश्न विचारला जातोय। नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असं नागरिकांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटीलपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यावर शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात।
4 वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला। नागपूर विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे। युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत कुलगुरूंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं। ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं जगासमोर आणली होती। यानंतर अनेक मदतीचे हात त्यांना दिले गेलेले आहेत। शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमामध्ये तात्पुरत्या निवासाची त्यांची व्यवस्था करण्यात आली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शांताबाईंची भेट घेतली। घरकुल योजनेतून त्यांना घर मिळवून देऊ असं आश्वासन देण्यात आलं। मावळच्या देहूरोड विकासनगरच्या व्यापारी वर्गाने विविध मागण्यांकरता प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मोर्चा काढला। व्यापारी वर्गावर कोयता गँगचा हल्ला तसंच परिसरात पालिकेने सीसीटीव्ही बसवावे, देहूरोड पोलिसांनी चौकी उघडावी या मागण्यांकरता व्यापारी वर्गाला रस्त्यावर उतरावं लागलं। जळगावात आज जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त चेतन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असे फलक रॅलीचं आकर्षण ठरत होते। या रॅलीची सुरुवात पालखीचं पूजन करून करण्यात आली। शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता। सोलापूर विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल 30 दिवसाच्या आत लावण्याकरता विद्यापीठाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। 50,000 उत्तरपत्रिका स्कॅनिंग सेंटरवर पोहोचवल्या गेल्या आहेत। 2 शिफ्ट्समध्ये स्कॅनिंगचं काम सुरू आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे सोयाबीनच्या पेरणीकरता शेतकऱ्यांनी घाई केल्याचं दिसून येत आहे। सोयाबीनसह कपाशीच्या सरकीची देखील लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे। जळगावच्या लोणवाडी इथल्या गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पावसाळा सुरू होऊनही अहमदनगरमध्ये नालेसफाई झालेली नाही, त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। अहमदनगर पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करून देखील नालेसफाई झाली नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय। दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतीच्या कामांना वेग आलाय। बैल बाजारातही तेजी आली आहे। राज्यातील सगळ्यात मोठा बैल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरच्या बेल्हे बैल बाजारात शेतकऱ्यांनी बैल खरेदी विक्री करता गर्दी केली आहे, त्यामुळे बैल बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते। पनवेलमध्ये नैना प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत, मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यानं संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला। यावेळी घोषणाबाजी करताना एका महिलेला चक्कर आली, तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। समान नागरी कायद्यावर जळगावातील मुस्लिम समाजानं आक्षेप घेतलाय। शरिया आणि कौटुंबिक कायद्याची अनेक बाबतीत विरोधाभास असल्यामुळे आम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं मुस्लिम समाजानं म्हटलंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका परप्रांतीय महिलेची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली। ही महिला मूळची मध्य प्रदेशातील असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील शिवनी इथल्या गोरक्षकाची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे हत्येच्या निषेधार्थ बिलोली इथं बंदची हाक देण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजानं या बंदला पाठिंबा दिला, तसंच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बुलडाणा पोलिसांकडून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते। पावसानं हुलकावणी दिल्यानं धुळे जिल्ह्यामध्ये खतं बियाण्यांची सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झालेली आहे। या स्थितीत शेतकऱ्यांसह व्यावसायिकही चिंतेत आले। गेल्या 15 दिवसांपासून कृषी क्षेत्राशी निगडीत बाजारपेठेत शांतता आहे। टोमॅटोनं सेंचुरी पार केलेली असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे। 2 दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे। किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रति किलो 100 ते 120 रुपये भाव मिळतोय। घाऊक बाजारामध्ये 55 ते 60 रुपये भाव मिळतो। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरील माती आणि दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सुरू आहेत। महामार्गाची एक लेन सुरू आहे, मात्र पावसाचा जोर आणखी वाढल्यास भले मोठे दगड रस्त्यावर येण्याची शक्यता आहे।
महाराष्ट्रातील बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असून कन्नडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांदा तेलंगणात नेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला कांदा घेऊन हैदराबादमध्ये जात आहेत. मात्र शिर्डीतील एका शेतकऱ्यांना हैदराबादमध्ये 500 गुणी कांदा नेला असता तिथे सुद्धा कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते आहे. नाशिकमध्ये अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. 2 दिवसांपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आहे. मात्र पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. तर जिल्ह्यातील शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलेला आहे. वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासूनच पावसाची संततधार. महामुंबईमध्ये स्वागत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये 3400 वंचित मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांकरता द साऊंड ऑफ म्युझिकचे विशेष शो आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स फाउंडेशनच्या सगळ्यांकरता शिक्षण आणि क्रीडा कार्यक्रमाद्वारे समर्पित 18 स्वयंसेवी संस्थांकडून विशेष प्रेक्षकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून वंचित मुलांकरता रिलायन्स फाउंडेशनचं अविरतपणे काम सुरू आहे. मुंबईतील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेज आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या एकत्रित येऊन पथनाट्य त्यांचा सादर करण्यात आलं. वांद्रे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. तर सहाय्यक प्राध्यापक सचिन बोटे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागानं पथनाट्याचं आयोजन केलं होतं. लॉ कॉलेजमधील विद्यार्थी यात उत्साहानं सहभागी झाले. जागतिक अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिन या निमित्ताने पथनाट्य सादर करण्यात आले. अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. या बातमीसह महामुंबईमध्ये इथे थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.